तर मी एकदा परत प्रीसेट करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो, स्पीड चेंज झालेली आहे. मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रोजेक्ट जुगाड फायटर यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण प्रोजेक्ट बनवणार आहोत फ्लॅशरचं. तर तुम्ही ICचा नंबर बघू शकता मित्रांनो, CD 4047 VD. तर ह्या ICचा आपण फ्लॅशर बनवूया, टायमर फ्लॅशर, ग्रीन LED आणि रेड LED. तर आपल्याला लागणारी वस्तू दाखवतो तुम्हाला. पहिले ते ICचा नंबर तुम्ही बघून घ्या मित्रांनो, CD 4047 VD. त्यानंतर लागणार आपल्याला आहे कॅपॅसिटर 4.7 VF 15 वोल्ट. आणि त्याच्यानंतर लागेल आपल्याला प्रीसेट 1 Mचा आहे. तर नंबर बघू शकता मित्रांनो तुम्ही, 105. त्यानंतर आपल्याला लागतील 2 LED 5 Mच्या, हे ग्रीनमध्ये आणि रेडमध्ये बघू शकता. त्यानंतर लागेल आपल्याला कॉपरचं लीड, कॉपर वायरचे लीड शॉर्टिंग करण्यासाठी बघू शकता. तर या प्रकारे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी तुम्हाला डायग्राम मी व्हिडिओमध्ये देईनच. तर मित्रांनो आपल्याला टॉप मार्किंग हे आहे जी IC, तर इथनं 1 पासून चालू होतो IC पिन. तर आपल्याला 4, 5, 6 आणि 14 नंबर पिन ही शॉर्ट करायची आहे. तर आपण शॉर्ट करून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता या प्रकारे मी पिन नंबर 4, 5, 6 आणि 14 इथनं 1 पासून स्टार्ट होतो. हे 7 पिन आहेत, हे 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14. तर बघू शकता या 4 मी लीड शॉर्ट केलेल्या आहेत ICच्या. तर या प्रकारे सोल्डरिंग करून घ्यायचे आपल्याला मित्रांनो. ते झालं की नंतर 7, 8, 9 आणि 12 हे आपल्याला लीड शॉर्ट करून घ्यायचे आहे. तर पटकन करून घेऊया आपण. तर मी पहिला पॉईंट मारून घेतो, कारण मला ते पकडायला जमत नाही मित्रांनो कॅमेरा समोर असल्यामुळे. सात नंबर जॉईंट मारली, इकडनं वरून घेतली मी एक लीड. असं घेऊ आपण 13 नंबर पिन, 8 नंबर पिन, 9 नंबर पिन आणि 8 नंबर पिन. या प्रकारे आपण मित्रांनो दुसरा आपण जंपर मारला 7, 8, 9 आणि 12. तर हे आपल्या पिन शॉर्ट झाले आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर आपण कॅपॅसिटर सोल्डरिंग करून घेऊया. तर आपण हे कॅपॅसिटर लावून घेऊया 4.7 VF 15 वोल्ट. तर मायनस साईड 1 नंबरला लागेल
आणि प्लस साईड 3 नंबरला या प्रकारे लागेल मित्रांनो. तर आपण पटकन जोडून घेऊया. माझ्याकडे दुसरा पण कॅपॅसिटर आहे, तो आपण लावून बघूया. कारण वर्किंग झाला हा कॅपॅसिटर तर आपण हात लावून टाकू, नाहीतर मग हात लावून टाकू आपल्याला. कारण हे छोट्या लीड आहेत त्यामुळे मी याला वापरत नाही, याला वापरतो मोठ्या लीड आहेत म्हणून. फर्स्ट पिनला मी सोल्डरिंग करून घेतो आहे. मायनस साईड मी कनेक्ट केलेली आहे मित्रांनो. आता आपल्याला कनेक्ट करायचे आहे पॉझिटिव्ह साईड 3 नंबर पिनला. तर बघू शकता मित्रांनो, तर या प्रकारे मी मायनस साईड 1 नंबर पिनला लावलेलं आहे आणि पॉझिटिव्ह साईड कॅपॅसिटरची 3 नंबरला लावलेली आहे. तर या प्रकारे आपलं हे झालेलं आहे. आणि आपल्याला आता प्रीसेटचं कनेक्शन करून घ्यायचं आहे. ही जी प्रीसेटची 1 नंबर पिन आहे ते आपल्याला 2 नंबरला लावायची आहे ICच्या पिनला. आणि ही त्याची दुसरी पिन आहे ती पॉझिटिव्हला लावायची आपल्याला. तर या प्रकारे मी सोल्डिंग बघू शकता मित्रांनो, या प्रकारे मी आपले सेट सोल्डिंग करून घेतलेलं आहे. आता आपल्याला फक्त LEDचं कनेक्शन करायचं आहे. तर आपण LEDचं कनेक्शन करून घेऊया मित्रांनो. फर्स्ट आपण ग्रीन घेऊ. ग्रीनचा मायनस 9 आणि 10 नंबरला लावायचं आहे. 9 आणि 10. 8 ही 7 नंबर पिन आहे. हे 8 9 नंबरला आपल्याला मायनस लावायचं आहे. 10 नंबरला प्लस LEDचं, परत रेड LED प्लस आणि मायनस या प्रकारे आपलं कनेक्शन करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, ह्या प्रकारे मी मायनस प्लस हे सोल्डिंग करून घेतले. आता आपल्याला करायचे रेडवाले LED प्लस आणि मायनस ही सोल्डिंग करून घ्यायची इथे आपल्याला. तर मी सोल्डिंग करून घेतो मित्रांनो. परत एकदा सांगतो, हे मला जर कॅमेऱ्यामुळे पकडायला भेटत नाही आणि मी झूम केलं त्यामुळे हे मला सोल्डिंग यायला तिथे सोल्डिंगला प्रॉब्लेम होतो आहे, त्यामुळे मी असं दाखवतो आहे. तर मित्रांनो बघू शकता, या प्रकारे मी रेडवाले LED पण सोल्डर करून घेतलेले आहे. आता आपल्याला कनेक्शन द्यायचे आहेत बॅटरीचे प्लस मायनस. त्यामध्ये आपल्याला बॅटरी लागेल 3.7 वोल्टची. बघू शकता मित्रांनो, 3.7 वोल्ट लिथियम बॅटरी आहे. त्याचे पॉईंट सोल्डर करून घेऊया आपण. चौदा नंबर पिन आहे ती प्लस आहे आणि हे जे 8 नंबर पिन आहे ती मायनस आहे बॅटरीची. तर मायनस कनेक्ट करून घेऊया आपण.
तर आपण प्लस मायनस मित्रांनो सोल्डरिंग करून घेऊया. 14 नंबर आपली पिन आहे ते प्लस आहे. 14 नंबर आपलं पिन आहे ते प्लस आहे आणि हे जे आहे 8 नंबर आणि 7 नंबर मायनस आहे. तर मायनस आपण सोल्डरिंग करून घेऊया मित्रांनो. ते झालं की पॉझिटिव्ह सोल्डरिंग करून घेऊया. तर मित्रांनो बघू शकता आपलं प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेलं आहे. तर मित्रांनो एकदा परत प्रीसेट करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला. बघू शकता मित्रांनो स्पीड चेंज झालेली आहे. आपला प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो. बघू शकता ते स्पीड तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता. आपलं नवीन असाल मित्रांनो चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नवीन प्रोजेक्टसाठी आणि व्हिडिओसाठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. तर हा आपला प्रोजेक्ट सक्सेसफुल झालेला आहे मित्रांनो. काय तुम्हाला इश्यू येत असेल तुम्हाला कमेंट करा मित्रांनो, मी सोल्युशन देईन तुम्हाला. आणि अजून तुम्हाला कशावरती तुम्हाला व्हिडिओ पाहिजे नेक्स्ट व्हिडिओ प्रोजेक्टवरती किंवा रिपेरिंगवरती तर मला कमेंटमध्ये सांगा. बघू शकता मित्रांनो